हॅलो स्टुडंट्स, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं की व्हॉट इज अ डेलिव्हरेबल. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? लिस्ट ऑफ टेस्ट डेलिव्हरेबल्स. मग त्याच्यामध्ये कोणकोणते डेलिव्हरेबल्स होते? टेस्ट स्ट्रॅटेजी, टेस्ट प्लॅन, टेस्ट केसेस, टेस्ट डेटा, अशी नंबर ऑफ लिस्ट होते डेलिव्हरेबल्सची, राईट. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यू स्टार्ट करणार आहे. न्यू पॉईंट तो आहे टेस्टिंग टास्क. लक्षात येते? आजच्या लेक्चरमध्ये आपण टेस्टिंग टास्क स्टार्ट करणार आहोत. आता टेस्टिंग परफॉर्म करत असताना आपण त्याची कॉस्ट एस्टिमेट करतो, बरोबर. मग ते कॉस्ट एस्टिमेट करतो म्हणजे नेमकं काय करतो, त्याच्यामध्ये कसं एस्टिमेशन होतं त्याचं? तर ते एस्टिमेशन होत असताना त्याचे दोन फेजेस असतात. टेस्टिंग टास्कमध्ये आपण एस्टिमेशन करत असताना त्याचे दोन फेजेस असतात. तर फर्स्ट असणार आहे साईज एस्टिमेशन अँड सेकंड असणार आहे एफर्ट एस्टिमेशन. पहिल्यांदा काय केली जाते? साईज एस्टिमेट केली जाते. ॲक्च्युअली ते प्रोडक्टची साईज काय, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉड्यूल्स असतात. सो फर्स्ट फेज असणार आहे साईज एस्टिमेशन आणि सेकंड असणार आहे तो आहे एफर्ट एस्टिमेशन. आता साईज एस्टिमेशनमध्ये नेमकं काय होतं आणि एफर्ट एस्टिमेशनमध्ये नेमकं काय होतं ते आज आपण बघणार आहोत. तर साईज एस्टिमेशन कशासाठी केलं जातं? इट इज यूज्ड टू शो द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ टेस्टिंग विच इज नेसेसरीली टू बी डन. साईज एस्टिमेशनमध्ये काय केलं जातं, कशासाठी केलं जातं हे? तर हे रिप्रेझेंट करण्यासाठी की ॲक्च्युअल किती अमाऊंट लागते ते टेस्टिंग परफॉर्म करत असताना, ॲक्च्युअल किती अमाऊंट लागते ते टोटल कंप्लीट होण्यासाठी टेस्टिंग, हे साईज एस्टिमेशनमध्ये केलं जातं. तर ज्यावेळी आपण साईज एस्टिमेशन करतो म्हणजे पर्टिक्युलर प्रोडक्टचं एस्टिमेशन करत असतो, ओके, टेस्टिंग करत असताना. तर ते प्रोडक्ट टेस्ट करत असताना, त्या प्रोडक्टची साईज एस्टिमेट करत असताना कोणकोणते पॉईंट कव्हर केले जातात किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींवर फोकस केला जातो एखाद्या प्रोडक्टची साईज एस्टिमेट करतोय आपण, ओके. तर त्यावेळी ती टेस्ट करत असताना कोणकोणते फेजेस येतात त्याच्यामध्ये? तर फर्स्ट असणार आहे लाईन्स ऑफ कोड. त्याला काय म्हटलं जातं? LOC, लाईन्स ऑफ कोड. हा एक पॉईंट काय केला जातो? फोकस केला जातो त्या प्रोडक्टची साईज एस्टिमेट करत असताना. आणि सेकंड असणार आहे अ फंक्शनल पॉईंट, दॅट इज FP. लक्षात घ्या, मी पुन्हा सांगते. टेस्टिंग टास्कमध्ये आपण काय करतो? कॉस्ट वगैरे एस्टिमेट करत असतो. ते एस्टिमेशन करत असताना त्याचे दोन फेजेसमध्ये फोकस केला जातो. फर्स्ट असणार आहे साईज एस्टिमेशन अँड सेकंड असणार आहे एफर्ट एस्टिमेशन. आता साईज एस्टिमेशन का केलं जातं? तर टू शो दी ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ टेस्टिंग विच इज नेसेसरीली टू बी डन, ओके. तर हे साईज एस्टिमेशन करत असताना त्या प्रोडक्टचं कोणत्या गोष्टी काय केल्या जातात फोकस? तर फर्स्ट असणार आहे लाईन्स ऑफ कोड अँड सेकंड असणार आहे फंक्शनल पॉईंट. आता लाईन्स ऑफ कोडमध्ये काय केलं जातं? त्याच्यावर फोकस केला जातो. म्हणजे तिथं नेमकं काय होतं? तर लाईन्स ऑफ कोड सिग्निफाईज साईज एस्टिमेट जस्ट फॉर दी रिस्पेक्टिव्ह कोडिंग फेजेस अँड नॉट फॉर दी रिमेनिंग फेजेस लाईक रिक्वायरमेंट्स, डिझाईन एक्सेट्रा. मग लाईन्स ऑफ कोडिंगमध्ये नेमकं काय केलं जातं? त्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल काय एस्टिमेट केलं जातं. जे आपण कोड बनवतो ना, ते कोडिंग करत असताना ते जे कोडिंगचं फेज असणार आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ लाईन्स असणार आहेत त्या कोडच्या, त्या एस्टिमेट केल्या जातात. जे अदर फेजेस आहेत जसं की रिक्वायरमेंट्स, डिझाईन, त्याच्या नंबर ऑफ लाईन्स काउंट केल्या जात नाहीत, ओके. तर कोणाच्या लाईन्स काउंट केल्या जातात? तर जे काही कोडिंग आपण करतो ते कोडिंगचं जे काही फेजेस असणार आहेत त्याच्यामध्ये नंबर ऑफ लाईन्स काय केल्या जातात? एस्टिमेट केल्या जातात. लक्षात येते? ओके. नेक्स्ट असणार आहे फंक्शनल पॉईंट. आता फंक्शनल पॉईंट दॅट इज FP. याच्यामध्ये काय होतं? हे कशासाठी यूज केलं जातं? टू मेजर दी साईज ऑफ सॉफ्टवेअर. त्या सॉफ्टवेअरची साईज मेजर करण्यासाठी काय केलं जातं? फंक्शनल पॉईंट यूज केला जातो. इट पेज इट्स मोस्ट ऑफ द अटेन्शन ऑन फंक्शनॅलिटी दॅट इज ऑफर्ड बाय दी सिस्टीम. याच्यामध्ये काय होतं? मेन फोकस, मेन अटेन्शन कशावर असतं? तर त्याची जी काही फंक्शनॅलिटी आहे जी सिस्टीमकडून ऑफर केलेली आहे, ओके, त्याच्यावर काय केलं जातं? फोकस केलं जातं. नावावरूनच लक्षात येतं फंक्शनल पॉईंट म्हणजे काय. ऑफकोर्स त्याच्या फंक्शनॅलिटीवर काय केलं जातं? फोकस केला जातो, ओके. Features and functionality of the system are very useful
टू मेजर दी कॉम्प्लेक्झिटी ऑफ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरची कॉम्प्लेक्झिटी जर मेजर करायची असेल, फाइंड आउट करायची असेल, तर काय केलं जातं, जे काही फीचर्स आणि फंक्शनॅलिटी आहेत ते काय केले जातात, हे फार युजफुल फॅक्टर्स ठरतात. लक्षात येतं आहे. आता ह्या फंक्शनॅलिटी पॉईंटच्या अंडर 5 पॅरामीटर्स येतात. फंक्शनॅलिटी पॉईंटच्या अंडर काय होतात, 5 पॅरामीटर्स येतात. तर ते कोणकोणते आहेत, तर एक्सटर्नल इनपुट, एक्सटर्नल आउटपुट, लॉजिकल इंटरनल फाइल्स, एक्सटर्नल इंटरफेस फाइल्स आणि एक्सटर्नल एन्क्वायरी, असे 5 पॅरामीटर्स येतात अंडर फंक्शन पॉईंट. ओके, फंक्शन पॉईंटच्या अंडर 5 पॅरामीटर्स येतात. त्याच्यासाठी ही डायग्रॅम दाखवली तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. डायग्रॅमकडे सगळ्यांनी लक्ष द्या. जे काही पॅरामीटर्स मी आत्ता तुम्हाला सांगितले, 5 पॅरामीटर्स, ओके, ते ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसून येतील. फर्स्ट मी काय सांगितलं तुम्हाला, एक्सटर्नल इनपुट, सेकंड एक्सटर्नल आउटपुट, थर्ड लॉजिकल इंटरनल फाइल्स, नेक्स्ट एक्सटर्नल इंटरफेस फाइल्स आणि लास्ट वन इज एक्सटर्नल एन्क्वायरी. ओके, आता एक्सटर्नल इनपुटमध्ये काय असतं, हे जे काही 5 पॅरामीटर्स आहेत त्या 5 पॅरामीटर्सच्या अंडर नेमकं काय काय येतं, तर फर्स्ट असणार आहे एक्सटर्नल इनपुट. त्याच्यामध्ये काय येतं, एव्हरी डिस्टिंक्ट इनपुट विच इज कमिंग फ्रॉम आउटसाइड द सिस्टीम इज कन्सिडर्ड ॲज एक्सटर्नल इनपुट. एक्सटर्नल इनपुट म्हणजे काय, जे आउटसाईडवरून येतं, सिस्टीमच्या आउटसाईडनं जे काही इनपुट्स मिळतात त्याला म्हणतात एक्सटर्नल इनपुट, कारण ते आउटसाईडनं आले ना, सो त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल इनपुट. एव्हरी पॅरामीटर इज फर्दर कॅटेगराइज्ड इन. आता हे जे काही मी 5 पॅरामीटर्स सांगितले, हे प्रत्येक 5 पॅरामीटर्स काय ते पुन्हा सब डिवाइड झालेले आहेत. मग ते कसे, सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि ॲव्हरेज अशा कॅटेगरीमध्ये काय झालेत, ते सब डिवाइड झालेले आहेत. आत्ता आपण बघतोय ते एक्सटर्नल इनपुट. एक्सटर्नल इनपुट म्हणजे काय, सिस्टीमच्या आउटसाईडकडून मिळालेले जे काही इनपुट असतात त्याला एक्सटर्नल इनपुट म्हणतात. तर ते आलेले इनपुट पुन्हा सब डिवाइड झालेत, ते सिम्पल आहे, कॉम्प्लेक्स आहे की ॲव्हरेज आहे, असे तिचे परत काय झालेत, 3 पार्ट्स तयार झालेले आहेत, त्याचं सब डिव्हिजन झालेलं आहे. तर फर्स्ट असणार आहे सिम्पलमध्ये काय येणार, तर इफ काउंट ऑफ इनपुट इज लेस, जे काही बाहेरून येणारे इनपुट आहेत एक्सटर्नल इनपुट, त्याचं जर काउंट लेस असेल अँड अफेक्ट अ स्मॉलर अमाऊंट ऑफ इंटरनल फाइल्स, आणि आतमध्ये असणारे ज्या काही इंटरनल फाइल्स आहेत त्याच्यावर त्याचा जो काही होणारा अफेक्ट आहे तो काय असेल, स्मॉल असेल, इन स्मॉल साईज्ड असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, सिम्पल. ते पॅरामीटर काय म्हटलं जातं, सिम्पल. कॉम्प्लेक्स कधी म्हटलं जातं, तर जे काही आउटसाईडहून येणारे इनपुट्स आहेत एक्सटर्नल इनपुट्स ते जर हाय असतील आणि इंटरनल फाइल्स ज्या काही आहेत त्यांच्यावर होणारा जो काही अफेक्ट आहे तो काय असेल, तो हाय असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, कॉम्प्लेक्स. आणि थर्ड असणार आहे ते आहे ॲव्हरेज. आता ॲव्हरेज म्हणजे काय, जे सिम्पल आणि कॉम्प्लेक्सच्या इन बिटवीन असते त्याला काय म्हटलं जातं, ॲव्हरेज. लक्षात येतं आहे. फर्स्ट सांगितलं मी, एक्सटर्नल इनपुट म्हणजेच काय, जे आउटसाईडहून येतात त्याला एक्सटर्नल इनपुट म्हणतात. हे इनपुट पुन्हा सब डिवाइड झाले, ते कशा कशात, सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि थर्ड वन इज ॲव्हरेज. ओके, आता सिम्पलमध्ये काय येणार, जे मिळणारे आउटसाईडहून इनपुट आहेत ते काय जर कमी असतील आणि त्याचा इंटरनल फाईल्सवर होणारा जो काही अफेक्ट आहे तो कमी असेल, तर त्याला काय म्हटलं जातं, सिम्पल पॅरामीटर. कॉम्प्लेक्स कधी म्हटलं जातं, तर मिळणारे जे काही इनपुटचा काउंट आहे तो हाय असेल, पुन्हा ते इंटरनल फाईल्सवर हायली अफेक्ट होत असेल, तर त्याला कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आणि ॲव्हरेज कोणाला म्हटलं जातं, तर इन बिटवीन सिम्पल अँड कॉम्प्लेक्स काय म्हटलं जातं, ॲव्हरेज पॅरामीटर. लक्षात येतं आहे. ओके, आता नेक्स्ट आहे पॅरामीटर, ते आहे एक्सटर्नल आउटपुट. आता एक्सटर्नल आउटपुट म्हणजे काय, हे कशासाठी युजफुल आहे, तर दिस कॅटेगरी इज युजफुल फॉर काउंटिंग ऑल आउटपुट टाईप्स प्रोव्हाइडेड बाय द सिस्टीम. आता बाहेरून जे इनपुट मिळालेले आहेत एक्सटर्नल इनपुट, त्याच्यानंतर ऑफकोर्स त्याचं काहीतरी आउटपुट असणार, मग ह्या सिस्टीमकडून मिळालेले जे काही डिफरंट टाईप्सचे आउटपुट असतात त्याला एक्सटर्नल आउटपुट म्हणतात. ओके, आणि हे कशासाठी युजफुल आहेत, तर काउंट करण्यासाठी, फॉर काउंटिंग ऑल आउटपुट टाईप्स प्रोव्हाइडेड बाय द सिस्टीम. सिस्टीमकडून जे काही टाईप्सचे आउटपुट काय केले, प्रोव्हाइड केलेले आहेत ते काउंट करण्यासाठी युजफुल ठरतात. लक्षात येते. पुन्हा हे जे काही आउटपुट आहेत ते पुन्हा सब डिवाइड झालेलं आहे सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड ॲव्हरेजमध्ये. ओके, आता सिम्पलमध्ये काय येणार, जर आउटपुटचा काउंट हा काय असेल, कमी असेल, तर काय होणार, तो सिम्पल. जर आउटपुटचा काउंट जास्त असेल तर तो कोण होणार, कॉम्प्लेक्स. आणि जर
सिम्पल आणि कॉम्प्लेक्स यांच्या इन बिटवीन असेल जर आउटपुटचा जो काही काउंट आहे, सिस्टीमकडून जे काही आउटपुट मिळणार आहे ते जर सिम्पल आणि कॉम्प्लेक्स यांच्या इन बिटवीन असेल, यांच्यामध्ये असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? ॲव्हरेज म्हटलं जातं. लक्षात येतंय? ओके. नेक्स्ट असणार आहे लॉजिकल इंटरनल फाईल्स. आता लॉजिकल इंटरनल फाईल्स म्हणजे काय? याच्यामध्ये नेमकं काय येतं? तर every software system maintains internal files in order to maintains internal files to functional information and to functional properly. ओके. लॉजिकल इंटरनल फाईल्स म्हणजे काय? ज्या काही इंटरनल फाईल्स आहेत त्या मेंटेन्ड करण्यासाठी त्यांची जी काही फंक्शनल इन्फॉर्मेशन आहे आणि फंक्शनल ते प्रॉपरली फंक्शन होतं की नाही त्याच्यासाठी काय केलं जातं? लॉजिकल इंटरनल फाईल्स असतात. ओके. प्रत्येक सॉफ्टवेअर सिस्टीममध्ये ज्या काही इंटरनल फाईल्स आहेत त्या मेंटेन्ड केलेल्या असतात. कशासाठी? तर जी काही फंक्शनल इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपरली फंक्शन वर्किंग होण्यासाठी. ओके. पुन्हा हे जे काही इंटरनल फाईल्स आहेत त्या काय केलेत? सब डिवाइड झालेले आहेत सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड ॲव्हरेजमध्ये. बरोबर. आता सिम्पल कोणाला म्हटलं जातं? तर जे काही रेकॉर्ड टाईप्स आहेत, नंबर ऑफ रेकॉर्ड टाईप्स, ते जर लो असतील तर काय होतं? त्याला म्हणतात सिम्पल. जर जो काही रेकॉर्ड टाईप असणार आहे तो हाय असेल तर त्याला काय म्हटलं जातं? कॉम्प्लेक्स. आणि सिम्पल आणि कॉम्प्लेक्सच्या इन बिटवीन असेल तर त्याला काय म्हटलं जातं? ॲव्हरेज. लक्षात येते का? बघा, थर्ड पॅरामीटर आहे तो आहे लॉजिकल इंटरनल फाईल्स. याच्यामध्ये काय होतं? प्रत्येक जो काही सॉफ्टवेअर सिस्टीम आहे तो काय करतो? इंटरनल फाईल्स मेंटेन्ड करतो, तो स्टोअर करतो आपल्याकडे, मेंटेन करतो. कशासाठी? तर जे काही फंक्शनल इन्फॉर्मेशन आहे त्याचे जे काही फंक्शन्स आहेत ते प्रॉपरली वर्किंग होण्यासाठी. ओके. पुन्हा हा जो काही लॉजिकल डेटा असणार आहे त्याच्यामध्ये कोण असणार आहे? फंक्शनल डेटा प्लस तो कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल डेटा. लक्षात येते? हा जो काही लॉजिकल डेटा असणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण असतं? तर फंक्शनल डेटा आणि तो कंट्रोल करण्यासाठी लागणारा कंट्रोल डेटा, असे दोन टाईप्सचे डेटा असतात लॉजिकल डेटामध्ये. आता याला परत कशात डिवाइड केलंय? सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि ॲव्हरेजमध्ये. जर नंबर ऑफ काउंट लो असेल तर त्याला ऑफकोर्स आपण सिम्पल म्हणणार, सगळ्या पॅरामीटरमध्ये हेच असणार आहे. जर कॉम्प्लेक्स कधी म्हणणार आपण? जर जो काही नंबर ऑफ काउंट असणार आहे तो हाय असेल तर त्याला काय म्हटलं जातं? कॉम्प्लेक्स. आणि इन बिटवीन सिम्पल आणि कॉम्प्लेक्स असेल तर त्याला काय म्हटलं जातं? ॲव्हरेज. लक्षात येतंय? ओके. आता नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे आपला एक्सटर्नल इंटरफेस फाईल्स. कोण असणार आहे? एक्सटर्नल इंटरफेस फाईल्स. आता याच्यामध्ये काय होतं? सॉफ्टवेअर सिस्टीम मे रिक्वायर शेअरिंग इट्स फाईल्स विथ सम एक्सटर्नल सॉफ्टवेअर और इट मे रिक्वायर पासिंग द फाईल फॉर प्रोसेसिंग टू सम फंक्शन्स. एक्सटर्नल इंटरफेस फाईल्स म्हणजे काय? सिस्टीममध्ये ऑलरेडी ज्या काय आहेत फाईल्स, किंवा तुम्ही असं म्हणू शकता जर ह्या ज्या काही सिस्टीममध्ये फाईल्स आहेत त्या दुसऱ्या एक्सटर्नल सॉफ्टवेअर सोबत शेअर करायच्या असतील, एल्स जे काही पर्टिक्युलर फंक्शन आहे ते फंक्शन प्रोसेस करण्यासाठी पर्टिक्युलर फाईल्स काय केल्या जातात? सिस्टीममधून एक्सटर्नल सॉफ्टवेअरला पास केल्या जातात. लक्षात येते? त्यावेळी त्याला म्हटलं जातं एक्सटर्नल इंटरफेस फाईल्स. आता ह्याच्यामध्ये पुन्हा काय होतं? पुन्हा ते सब डिवाइड केलं जातं सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि ॲव्हरेजमध्ये. जर जो काही रेकॉर्ड टाईप असणार आहे शेअर्ड फाईल्स केलेला, ओके, तो जर लो असेल, ज्या काही आपण शेअरिंग ऑफ फाईल्स करतो त्याचा जर काही काउंट बघितला तर तो लो असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सिम्पल. जर ज्या काही शेअर्ड केलेल्या फाईल्स आहेत त्यांचा जर काउंट हाय असेल तर त्याला कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आणि जर इन बिटवीन सिम्पल अँड कॉम्प्लेक्स असेल तर त्याला काय म्हटलं जातं? ॲव्हरेज म्हटलं जातं. एक्सटर्नल इंटरफेस फाईल्स म्हणजे काय? तर सॉफ्टवेअर सिस्टीम जर दुसऱ्या एक्सटर्नल सॉफ्टवेअरला काही फाईल्स शेअर करत असेल किंवा पर्टिक्युलर फंक्शन वर्कआउट होण्यासाठी एखादी फाईल प्रोसेसिंगसाठी पाठवायची असेल बाहेर एक्सटर्नल सॉफ्टवेअरला, तर त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं? एक्सटर्नल इंटरफेस फाईल्स. आणि ते पुन्हा काय केलं जातं? सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड ॲव्हरेजमध्ये सब डिवाइड केलं जातं. लक्षात येतं आहे? ओके. नेक्स्ट असणार आहे एक्सटर्नल एन्क्वायरी. आता एक्सटर्नल एन्क्वायरी म्हणजे काय? An enquiry is a mixture of input and output where user sends some data to ask about as input and the system respond to the user with the output of enquiry processed. म्हणजेच काय? एन्क्वायरी म्हणजे काय? तर
इनपुट आणि आउटपुटचं मिक्सचर असतं. ओके, जिथं काय केलं जातं, युजर पर्टिक्युलर डेटा काय करतोय, सेंड करतोय. कशासाठी? टू आस्क अबाउट ॲज इनपुट. तो कशासाठी सेंड केला जातोय, इनपुट आहे का याच्यासाठी सेंड केला जातो. आणि त्यावेळी सिस्टीम परत त्याला रिस्पॉन्ड काय करते, त्या पर्टिक्युलर युजरला आउटपुट देते पर्टिक्युलर. ओके, म्हणजे जर असेल तिथं तर काय केली जाते, येस म्हणून. ओके, म्हणजे ते काय केलं जातं एक्सटर्नल इन्क्वायरीमध्ये. तुम्ही कसं कॉलेजमध्ये जाऊन पर्टिक्युलर इन्क्वायरी करता, ह्या ट्रेडसाठी ह्या नंबर ऑफ सीट्स आहेत का, तुम्ही चौकशीसाठी येता. इन द सेम मॅनर एक्सटर्नल इन्क्वायरीमध्ये काय होतं, ह्या एन्क्वायरीमध्ये मिक्सचर ऑफ इनपुट अँड आउटपुट असतं. का? कारण जो कोणी युजर असणार आहे तो काय करतो, ॲज अ इनपुट डेटा सेंड करतो. मग सिस्टीम काय करते, परत त्याला ॲज अ रिस्पॉन्स म्हणून आउटपुट सेंड करते. ओके, सो एन्क्वायरी म्हणजे काय, इट इज द मिक्सचर ऑफ इनपुट अँड आउटपुट. जिथं काय केलं जातं, युजर काही डेटा सेंड करतो. कशासाठी? ॲज अ इनपुट तो सेंड करतो एन्क्वायरीसाठी. त्याच्यानंतर सिस्टीम त्याला पर्टिक्युलर रिस्पॉन्स देते त्या युजरला ॲज अ आउटपुट. ओके, सो एन्क्वायरी इज द मिक्सचर ऑफ इनपुट अँड आउटपुट. ओके, ह्याच्यामध्ये पुन्हा ते काय केलं जातं, कॅटेगराईज केलं जातं, सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड ॲव्हरेज. बरोबर. तर सिम्पल कधी म्हटलं जातं, तर ती जी काही क्वेरी रिक्वायर्स असणार आहेत ते लो प्रोसेस्ड झाली असेल आणि त्यांनी काय केलं, स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा आउटपुट ॲज अ आउटपुट प्रोड्यूस केलं, तर त्याला काय म्हटलं जातं, सिम्पल. ओके, एन्क्वायरीसाठी काय केलं जातं, लो प्रोसेसिंग केलं जातं, लो डेटा सेंड केला जातो ॲज अ इनपुट. त्याच्यानंतर सिस्टीमकडून ॲज अ स्मॉल अमाऊंट ऑफ आउटपुट आलं तर त्याला काय म्हटलं जातं, सिम्पल. कॉम्प्लेक्स कधी म्हटलं जातं, जी काही आपण एन्क्वायरी प्रोसेसिंग करतो ते हाय असेल आणि ते लार्ज अमाऊंट ऑफ आउटपुट डेटा जर प्रोड्यूस झाला असेल तर त्याला कॉम्प्लेक्स म्हणतात. आणि ॲव्हरेज कधी म्हटलं जातं, तर इन बिटवीन सिम्पल अँड कॉम्प्लेक्स. लक्षात येते. सो दीज आर दी 5 पॅरामीटर्स ऑफ, हे काय बघितले आपण, 5 पॅरामीटर्स बघितले. दीज आर दी 5 पॅरामीटर्स ऑफ फंक्शन पॉईंट. लक्षात येते का? ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, तो आहे व्हॉट इज टेस्ट मॅनेजमेंट. टेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, तर टेस्ट मॅनेजमेंट इट इज द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग दी टेस्ट. आता त्याच्या नावावरूनच लक्षात येईल, ज्या काही नंबर ऑफ टेस्ट आहेत त्या मॅनेज करण्याचं काम, ह्या सगळ्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, टेस्ट मॅनेजमेंट. अ टेस्ट मॅनेजमेंट आल्सो परफॉर्म्ड युझिंग टूल्स टू मॅनेज बोथ टाइप्स ऑफ टेस्ट, ऑटोमेटेड अँड मॅन्युअल, दॅट हॅव बीन प्रिव्हियसली स्पेसिफाईड बाय अ टेस्ट प्रोसिजर. जे ऑलरेडी टेस्ट प्रोसिजरमध्ये काय केलेले आहेत, स्पेसिफाय केलेले असतात. लक्षात येते का बघा. टेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, इट इज द प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय केले जातात, मॅनेजिंग दी टेस्ट, ज्या काही नंबर ऑफ टेस्ट आहेत त्या मॅनेज केल्या जातात. आणि हे युजिंग टूल्स काय केलं जातं, मॅनेज केलं जातं. कोणकोणत्या टाईप्सच्या टेस्ट असतात, तर ॲटोमेटेड टेस्ट असतात आणि मॅन्युअल टेस्ट असतात. ह्या ज्या काही 2 टाईप्सच्या टेस्ट असणार आहेत त्या युजिंग टूल्स मॅनेज केल्या जातात. लक्षात येतंय. ओके, आता टेस्ट मॅनेजमेंट टूल्स अलाउ ऑटोमॅटिक जनरेशन ऑफ द रिक्वायर्ड टेस्ट मॅट्रिक्स विच इज अन इंडिकेशन ऑफ फंक्शनल कव्हरेज ऑफ द ॲप्लिकेशन अंडर टेस्ट. लक्षात घ्या, हे जे काही टेस्ट मॅनेजमेंट आहे ते युजिंग टूल्स केलं जातं. मग त्याच्यामध्ये टेस्ट रिक्वायरमेंट टेस्ट मॅट्रिक्स यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट असणार आहे त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज. आता टेस्ट मॅनेजमेंटच्या कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. ओके, टेस्ट मॅनेजमेंट हॅज अ क्लिअर सेट ऑफ रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज फॉर इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. आता टेस्ट मॅनेजमेंटच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कोणकोणत्या आहेत हे बघण्याआधी आपण ती रिस्पॉन्सिबिलिटीज का आहे हे बघूया. कारण सिम्पलच आहे, आपला जो काही प्रोडक्ट असणार आहे त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केले जाते, पर्टिक्युलर काय केलं जातं, रोल्स असतात, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, जी काही टेस्ट मॅनेजमेंटची टीम असते त्यांची. ओके, टेस्ट मॅनेजमेंट हेल्प्स द डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ प्रोडक्ट ड्युरिंग दी कोर्स ऑफ प्रोजेक्ट. ओके, जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट करत असतो त्यावेळी काय केलं जातं, त्यांची जी काही डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स करत असतो त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा, त्यावेळी टेस्ट मॅनेजमेंटचं काय होते, युजफुल ठरते. टेस्ट मॅनेजमेंट enables developers to make sure that there are fewer design or coding faults. ज्यावेळी ही टेस्ट मॅनेजमेंट वर्किंग करत असते त्यावेळी त्यांना काय होतं, जो काही डेव्हलपर असणार आहे पर्टिक्युलर
एखादा आपण प्रोजेक्ट बनवतोय, ओके, त्या प्रोडक्टची डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स करताना टेस्ट मॅनेजमेंटचा यूज होतो. आता ते करत असताना काय होतं, तो जो काही डेव्हलपर असणार आहे त्याच्याकडून चूक होऊ शकते. ऑफकोर्स मॅन्युअली करत असेल तर चूक होऊ शकते. ड्युरिंग डिझाईन करत असेल तो किंवा कोडिंग परफॉर्म करत असताना तिथं काय होऊ शकते, त्याच्याकडून मिस्टेक होऊ शकते. ती काय केली जाते, फाइंड आउट केली जाते. ओके, टेस्ट मॅनेजमेंट टीमकडून काय केली जाते, फाइंड आउट केली जाते. नेक्स्ट पॉइंट असणार आहे तो आहे टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर. टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर मोस्ट ऑफ द टाइम्स एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले आहेत 4 मार्क्ससाठी. मग त्याच्यामध्ये व्हॉट इज टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एक्सप्लेन दी कंपोनंट्स ऑफ टेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येतो. ओके, आता टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, तर इट कन्सिस्ट ऑफ टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज, इव्हेंट्स, टास्क and processes that immediately support automated as well as manual software testing. ओके, टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेमकं काय असतं, तर टेस्टिंग परफॉर्म करत असताना त्याच्यासाठी लागणाऱ्या नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज. ओके, इट कन्सिस्ट ऑफ टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज, इव्हेंट्स, त्याचे जे काही पर्टिक्युलर टास्क असतील ते, प्लस ती प्रोसेस काय करते, इमिजिएटली जे काही आपण टेस्टिंग करतो सॉफ्टवेअर टेस्टिंग, मग ते ॲटोमेटेड करतं किंवा मॅन्युअली परफॉर्म करतो, ते काय करतं, लगेच प्रोसीड करून टाकतं. लक्षात येते का, म्हणजेच काय, टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ ज्या काही टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज असतील त्या, प्लस जे काही इव्हेंट्स त्याच्याशी रिलेटेड असतील ते, प्लस टास्क, हे काय असणार आहेत त्यांच्या कलेक्शन असणार आहेत. ओके, ते काय काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, तर स्टॅबिलिटी, कंटिन्युटी अँड रिलायबिलिटी ऑफ ॲटोमेटेड टेस्टिंग प्रोसेस. ते काय काय प्रोव्हाइड करतं, जेव्हा आपण ॲटोमेटेड टेस्टिंग परफॉर्म करतो त्यावेळी स्टॅबिलिटी, कंटिन्युटी अँड रिलायबिलिटी प्रोव्हाइड करतं. ओके, आता त्याचे कोणकोणते कंपोनंट आहेत, ज्यावेळी आपण टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो परफॉर्म करणार असतो त्यावेळी त्याचे कोणकोणते कंपोनंट्स असणार आहेत, तर फर्स्ट असणार आहे टेस्ट प्लॅन, नेक्स्ट असणार आहे टेस्ट केसेस, नेक्स्ट असणार आहे बेसलाईन टेस्ट डेटा, नेक्स्ट असणार आहे डेडिकेटेड टेस्ट लॅब, नेक्स्ट असणार आहे इंटिग्रेशन ग्रुप अँड प्रोसेसेस, अँड नेक्स्ट असणार आहे टेस्ट केस डेटाबेस. टेस्ट केस डेटाबेस कशासाठी, तर टू ट्रॅक अँड अपडेट बोथ ॲटोमेटेड अँड मॅन्युअल टेस्ट. लक्षात येते. ओके, पुन्हा एकदा मी सांगते, टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स असतात, परत एकदा बघूया. टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज, इव्हेंट्स अँड टास्क हे असतं त्याच्यामध्ये, प्लस ते काय करतं, ज्यावेळी आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग परफॉर्म करतो मॅन्युअली किंवा ॲटोमॅटिक, ओके, ॲटोमेशन किंवा मॅन्युअली आपण टेस्टिंग परफॉर्म करतो त्यावेळी ते प्रोव्हाइड आपल्याला काय करतं, तर इट प्रोव्हाइड्स स्टॅबिलिटी, कंटिन्युटी अँड रिलायबिलिटी प्रोव्हाइड करतं. लक्षात येतंय. ओके, आता त्याचे कोणकोणते कंपोनंट्स आहेत त्याच्या अंडर असणार आहे, तर फर्स्ट असणार आहे टेस्ट प्लॅन, नेक्स्ट असणार आहे टेस्ट केसेस, नेक्स्ट असणार आहे बेसलाईन टेस्ट डेटा, डेडिकेटेड टेस्ट लॅब, इंटिग्रेशन ग्रुप अँड प्रोसेसेस अँड टेस्ट केस डेटाबेसिस. आता हे कशासाठी असणार आहे, तर जेव्हा आपण ॲटोमेटेड अँड मॅन्युअली टेस्ट परफॉर्म करतो त्यावेळी ते ट्रॅक करण्यासाठी प्लस अपडेट करण्यासाठी टेस्ट केस डेटाबेस असतं. ओके, नेक्स्ट असणार आहे अ प्रोसेस टू रिफ्रेश और रोल बॅक बेसलाईन डेटा. ओके, त्याच्या अंडर कोणते कंपोनंट्स येणार, जे काही आपण बेसलाईन टेस्ट डेटा घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर टू रिफ्रेश और रोल बॅक करायचं असेल, जो काही बेसलाईन डेटा आहे तो रिफ्रेश करायचा असेल किंवा रोल बॅक करायचं असेल तर काय केलं जातं, बेसलाईन टेस्ट डेटा यूज केला जातो. लक्षात येतंय. थँक्यू.